नमस्कार. इंद्रधनु भाग 2 या माझ्या पुस्तकातले 2 लेख मी वाचले होते आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. सो आज एकदा असं वाटलं की अजून एक लेख खास तुमच्यासाठी वाचावा. त्याचं लेखाचं आर्टिकलचं नाव आहे बोहनी प्रामाणिकपणाची. भरपूर फळं खाऊन म्हणजे ब्रेकफास्ट करून हातात मोबाईल घेतला, तोही माझ्या रियाजासाठीच म्हणजे लिखाणासाठी, आणि त्याच क्षणी समोर दिसले ते माझे वाचक, कारण मी त्यांना रोज लेख वाचायची लावलेली उत्तम सवय. खरं तर तुमच्यामुळेच मला रोज नवीन लिहायची सवय लागली. आज सकाळी एक प्रॉमिस द्या, मी रोज वाचेन आणि त्यातलं उत्तम वेचून माझ्या आयुष्यात त्याचा उपयोग करेन. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की उत्तमातलं उत्तम मी तुमच्यासाठी लिहित राहीन, कारण तुम्ही आहात म्हणून माझ्या लेखणीला अर्थ आहे. नोटपॅडवर लिहायला जाणार इतक्यात भंगारवाल्याचा बाहेरून आवाज आला. सचिनला म्हटलं, अरे कूलर द्यायचा आहे ना आपल्याला, बाहेर मुलगा आलाय बघ. 25शीतला तरुण होता. तो गार्डनमध्ये आला आणि कूलर उचलून घेऊन गेला. भंगार किंवा रद्दी याचे पैसे आम्ही कधीही घेत नाही, कारण ती गोष्ट आपण विकत घेतली त्याचा उपभोग आपण ऑलरेडी घेऊन झालेला असतो आणि पुन्हा त्यातून पैसे काढत नाही. आणि दुसरं म्हणजे त्या छोट्या छोट्या अमाऊंटचा त्यांना जास्त उपयोग होतो. गेट लावून सचिन आत गेला आणि मी लिखाणात डोकं घालणार इतक्यात तो मुलगा पुन्हा गेटवर आला आणि मला म्हणाला, मॅडम हे पैसे घ्या. सकाळी सकाळी बोहनी होईल असं म्हणत प्रामाणिकपणे 20 रुपयाची मळकट नोट त्याने माझ्या हातात दिली. सकाळी सकाळी माझ्या हातात अपेक्षा न करता लक्ष्मी खरं तर आली होती. त्या नोटेकडे मी पाहत असताना तो तिथून निघून गेला. पण तो साधा भंगारवाला मुलगा रिकाम्या हाताने निघून गेला नाही, तर मला निशब्द करून गेला. त्याच्या कमी शिक्षणापुढे आणि गरिबीपुढे मी नतमस्तक झाले. मनात चटकन आलं, देवा याला जे हवं ते दे, कायम सुखी आणि आनंदी ठेव. मी इतकी छोटी आहे की त्या मुलासाठी फक्त इतकंच मागू शकले, कारण त्याने मला 20 रुपयाची नोट देऊन त्याचा प्रामाणिकपणा दाखवत तुमच्यासाठी लेखही लिहून गेला. हा फक्त लेखाचा विषय नाही, तर त्याच्याकडचा प्रामाणिकपणा दिसला, खरेपणा दिसला, देण्याची वृत्ती दिसली. आणि विशेष म्हणजे मला माहीत नसलेली एक गोष्ट त्याने न बोलता सांगितली, ती म्हणजे मला आतापर्यंत वाटायचं की सकाळी पैसे आले की बोहनी होते, पण इथे त्याचे पैसे जाणार होते, तरी तो त्याला बोहनी होईल असं मॅम असं म्हणाला. नंतर विचार केल्यावर जाणवलं, कदाचित त्याला त्यातून जास्त पैसे मिळणार असतील म्हणून असेल कदाचित. कारण खरं तर काहीच माहीत नाही. मी नेहमी म्हणते, आपण कुठे राहतो, किती मोठ्या किंवा छोट्या घरात राहतो, गाडी आहे की नाही, किंवा अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, आपले मित्र आपल्या तोला मोलाचे आहेत की नाही, याने आपल्या आयुष्यात खरंच कधीच फरक पडत नाही. पण संस्काराने आणि विचाराने नक्कीच फरक पडतो. सुदामा आणि कृष्ण यांची मैत्री यासारखं उत्तम उदाहरण दुसरं कुठलंच असू शकत नाही. आपण श्रीमंत असण्यापेक्षा संस्कारी असणं हा मोठा मेसेज पुन्हा एकदा त्या मुलाने मला दिला. सो वाचत रहा, ऐकत रहा. थँक्यू. बाय.